नमस्कार, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 34 साइजच्या कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग करणार आहोत। तर चला पेपर कटिंग करायला सुरुवात करूयात। आणि तुम्ही जर अजून मंजुषा शिवण क्लासला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजेच मी जे नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। मी इथे व्हाईट पेपर घेतलेला आहे। मी ते व्हाईट पेपर यूज करत आहे। तुम्ही न्यूजपेपर देखील यूज करू शकता किंवा कॅनव्हास देखील यूज करू शकता। सर्वात आधी आपण उंची मोजून घेऊयात। मी इथे 34 साइजच्या ब्लाउजसाठी उंची घेत आहे 14 इंच। तुम्ही उंची तुमच्या ब्लाउजवरून काढून घेऊ शकता। तुमच्या ब्लाउजची उंची जर 14 इंच असेल तर त्यात आपल्याला 1 इंच हे वाढवून घ्यायचं आहे, म्हणजेच 15 इंच। आणि तुमच्या ब्लाउजची उंची जर 14.5 इंच असेल तर आपल्याला 15.5 इंच ही उंची घ्यायची आहे। उंचीमध्ये 1 इंच हे आपल्याला वाढवून घ्यायचं असतं। इथे जे ब्लाउज कट करत आहे त्याची उंची 14 इंच आहे, म्हणून मी 15 इंच वरती टिक केलेला आहे। तुमच्या ब्लाउजची उंची जर 15 इंच असेल तर आपल्याला उंचीत 1 इंच वाढवून घ्यायचं असतं, म्हणजेच 16 इंच। मी इथे 14 इंचचं ब्लाउज कट करत आहे, म्हणून उंची मी 15 घेतलेली आहे। 14 मध्ये 1 इंच मी इथे वाढवून घेतलेला आहे। इथूनही आपण 15 इंच वरती टिक करून घेऊयात। दोघं साइडला मी 15 इंच वरती टिक करून घेतलेला आहे। आता आपण लाईन मारून घेऊयात। आता आपण जो एक्स्ट्राचा भाग आहे तो लाईन मारून कट करून घेऊयात। मी इथे लाईन मारून घेतलेली आहे। मी इथे कट करून घेत आहे, जेणेकरून माप टाकताना आपलं लक्षात येईल। माप टाकताना आपण कन्फ्यूज होणार नाही, म्हणून मी इथे जो एक्स्ट्राचा भाग आहे तो कट करून घेत आहे। इथे आपला एक्स्ट्राचा भाग कट झालेला आहे। आता आपण शोल्डर मोजून घेऊयात। आता आपण 34 साइजसाठी शोल्डर 5.5 इंच घेणार आहोत। आपल्याला 34 साइजसाठी शोल्डर 5.5 इंच घ्यायचं आहे। बघू शकता मी ते 5.5 इंच घेतलेलं आहे। आता आपण 5.5 इंच वरती टिक करून घेऊयात। मी ते 5.5 इंच वरती टिक करून घेतलेला आहे। गळा रुंदी आपल्याला 2.5 इंच घ्यायची आहे। मी इथे गळा रुंदी 2.5 इंच घेत आहे। 2.5 इंच गळा रुंदीला मी टिक करून घेतलेला आहे। आता आपण मुंडा आखून घेऊयात। आपल्याला 6 इंच मुंडा घ्यायचा आहे। 34 साइजसाठी आपण 6 इंच मुंडा घेत असतो। मी कटोरी ब्लाउजचा चार्ट शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि आय बटनमध्ये देखील दिलेली आहे। इथेही आपल्याला अशा पद्धतीने 5.5 इंच वरती टिक करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला मुंड्याचा जो आकार आहे तो व्यवस्थित येतो आणि ब्लाउज देखील आपलं व्यवस्थित बसतं। आता आपण गळा मोजून घेऊयात। इथे मी 10.5 इंच गळा घेत आहे। आपला गळा आहे 10 इंचाचा, अर्धा इंच मी गळ्याच्या उंचीमध्ये वाढवून घेत आहे। सर्वात आधी आपल्याला मागचा भाग कट करायचा असतो। मी इथे 2.5 इंच गळा रुंदीवरती टिक करून घेत आहे। मी इथे 2.5 इंच गळा रुंदीवर टिक करून घेतलेला आहे। आपल्याला पुढच्या गळ्यामध्ये आणि मागच्या गळ्यामध्ये अर्धा इंच हे एक्स्ट्रा घ्यायचं असतं। जे आपण शोल्डर मध्ये फिटिंग करतो त्यावेळेला ते अर्धा इंच शिलाईमध्ये जातं। इथे मी या पद्धतीने टिक करून घेतलेला आहे, लाईन मारून घेतलेली आहे। आता आपण घडी मोजून घेऊयात। आपल्याला 34चा चौथा भाग काढायचा आहे। 34चा चौथा भाग येतो 8.5 इंच। आपण हे 34 साइजचं ब्लाउज कट करत आहोत। 34चा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे। 34चा चौथा भाग आहे 8.5 इंच। इथे मी 8.5 इंच वरती टिक केलेली आहे। त्यात आपल्याला शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच तर 2 इंच हे वाढवून घ्यायचं असतं। मी इथे 1.5 इंच वाढवून घेत आहे। तुम्ही जर नवीन शिकत असाल तर आपल्याला 2 इंच हे वाढवून घ्यायचं असतं। नवीन शिकणाऱ्यांसाठी आपण शिलाई मार्जिनसाठी 2 इंच एवढं वाढवून घ्यायचं असतं। मी इथे शिलाई मार्जिन 1.5 इंच वाढवून घेतलेलं आहे, म्हणजेच आपली घडी जी आहे ती 10 इंचाची आलेली आहे।
34 साईजसाठी मी इथे 10 इंचाची घडी घेतलेली आहे। इथे आपण या पद्धतीने टिक करून घेतलेला आहे। आता आपण मुंड्याला आकार देऊन घेऊयात। इथे आपल्याला मुंड्याच्या आतमध्ये 1 इंचावरती टिक करून घ्यायची आहे। गळ्यालाही आपण या पद्धतीने 1 इंचावरती टिक करून घेऊया। आता आपण कमरेचा भाग काढूयात। इथे 30 इंचाचं कमर घेत आहे मी। 30चा चौथा भाग 7.5 इंच होतो। बघू शकता मी ते 7.5 इंच घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या कमरेच्या मापावरून हे माप घेऊ शकतात। कमी जास्त हे माप कमरेसाठी असू शकतं। त्यात आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन, नवीन शिकणाऱ्यांनी शिलाई मार्जिनसाठी 2 इंच घ्यायचं असतं। इथे आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे। हे अर्धा इंच आपण जो टक्स येतो मागचा त्यासाठी हे वाढवून घेतलेलं असतं। बघू शकता कमरेचा भागही 10 इंच एवढा आलेला आहे। 10 इंचवरती आपण टिक केलेली आहे। अर्धा इंच आपण मागच्या टक्ससाठी हे वाढवून घेतलेलं आहे आणि 1.5 इंच हे शिलाई मार्जिनसाठी। नवीन शिकणाऱ्यांनी 2 इंच शिलाई मार्जिन हे वाढवून घ्यायचं असतं। आता आपण इथे लाईन मारून घेऊयात। तुम्ही जर नवीन शिकत असाल तर आपल्याला शिलाई मार्जिन 2 इंच एवढं वाढवून घ्यायचं असतं। आता आपण मागच्या टक्सला टिक करून घेऊयात। मी इथे 4.5 इंचवरती टिक करून घेतलेला आहे। आता आपण पाव इंच दोघं साईडला टिक करून घेऊया। इथे मी दोघं साईडला पाव इंच टिक केलेला आहे। आता आपण टक्सची उंची घेऊयात। मी ते 4.5 इंच एवढी उंचीवरती टिक करून घेतलेला आहे। आता आपण लाईन मारून घेऊयात। मी ते सरळ लाईन मारून घेतलेली आहे। जे आपण पाव इंचवरती टिक केलेलं आहे तिथे आपण क्रॉस लाईन मारून घेऊयात। इथेही आपल्याला या पद्धतीने क्रॉस लाईन मारायची आहे। हा आपला मागचा टक्स आहे। हा टक्स आपला अर्धा इंचाचा येतो। इथून आपल्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे। इथूनही आपण हलका गोल आकार देऊन घेऊयात। इथे मी मुंड्यालाही आकार देऊन घेतलेला आहे आणि गळ्यालाही आकार देऊन घेतलेला आहे। इथे हा आपला सिंपल गोल गळा आहे। तुम्हाला जर डीप गळा हवा असेल किंवा डीप नेक हवा असेल त्यासाठी आपल्याला अर्धा इंच हे वाढवून घ्यायचं असतं। बघू शकता मी इथे अर्धा इंच हे वाढवून घेतलेला आहे। यालाही सेम पद्धतीने लाईन मारून घेतलेली आहे। आता आपण गळा रुंदीवरती टिक करून घेऊयात। आपल्याला गळा रुंदी आहे तेवढीच ठेवायची आहे। गळा रुंदी वाढवायची नसते, फक्त खालच्या साईडने आपल्याला अर्धा इंच हे वाढवून घ्यायचं असतं। आता आपण इथे 1 इंचावरती टिक करून घेऊया। इथे मी सेम पद्धतीने गोल आकार देऊन घेत आहे। हा आपला डीप गळा आहे। तुम्हाला जर डीप गळा हवा असेल तर तुम्ही इथे अर्धा इंच एवढं वाढवून घेऊ शकता। मी इथे लक्षात येण्यासाठी डीप गळा नाव लिहून घेत आहे। मी इथे साधाच गळा कट करणार आहे, पण मी दाखवण्यासाठी डीप गळा हा टिक करून दाखवला आहे। आता आपण मुंडा कट करून घेऊयात। मुंड्याचाही आपल्याला आकार व्यवस्थित द्यायचा असतो। इथे मी या पद्धतीने कट करून घेत आहे। आता आपण गळा कट करून घेऊयात। मी इथे सिंपल गोल गळा कट करत आहे। तुम्ही डिझाईनचा देखील गळा कट करून घेऊ शकतात। या पद्धतीने मी गोल गळा कट करून घेतलेला आहे। मी इथे डीप गळा नाही कट केलेला। डीप गळ्यासाठी मी तुम्हाला टिकही करून दाखवला आहे। तुम्हाला डीप नेक हवा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही आकार देऊन कट करून घेऊ शकता। इथे आपला 34 साईजचा पाठीमागचा भाग तयार झालेला आहे। मी हा भाग खूप सोप्या पद्धतीने समजून सांगितलेला आहे। आता आपण पुढचा भाग कट करूयात। सेम पद्धतीने मी इथं व्हाईट पेपर घेतलेला आहे। त्यावरती आपण जो मागचा भाग कट केलेला आहे तो ठेवूयात। इथे आपल्याला अशा पद्धतीने मागचा भाग ठेवून घ्यायचा आहे। आता आपण टिक करून घेऊयात। मी इथे मुंडा टिक करून घेत आहे।
सेम पद्धतीने आपल्याला मुंडा आणि साईडचे भाग टिक करून घ्यायचे आहेत. मी इथे साईडला देखील सेम पद्धतीने टिक करून घेत आहे. मी ते खालूनही सेम पद्धतीने म्हणजे जेवढं मेजरमेंट आहे तेवढं मी टिक करून घेतलेलं आहे. इथे मी गडारुंदीही तेवढीच घेतलेली आहे. आता आपण पाठीमागच्या भागापेक्षा पुढच्या भागात अर्धा इंच वाढवून घेणार आहोत. आपल्याला मागच्या भागापेक्षा पुढच्या भागात अर्धा इंच उंचीमध्येही वाढवून घ्यायचं असतं. उंची आपल्याला नेहमी खालच्या साईडनेही वाढवायची असते. बघू शकता मी कुठल्या साईडने उंची वाढवून घेत आहे. अर्धा इंच मी इथे टिक केलेलं आहे. इथंही आपण अर्धा इंच टिक करून घेऊयात. आता आपण लाईन मारून घेऊयात. मी ते अशा पद्धतीने लाईन मारून घेत आहे. आता जो एक्स्ट्राचा भाग आहे तो आपण कट करून घेऊयात. सर्वात आधी आपल्याला एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा आहे. इथे आपण एक्स्ट्राचा भाग कट केलेला आहे. आता आपण पुढचा गडा मोजून घेऊयात. पुढचा गडा मी इथे 6 इंचाचा घेत आहे. तुम्ही पुढच्या गड्याचं मेजरमेंट कमी किंवा जास्त घेऊ शकतात. तुमचा जर गडा 5.5 इंचाचा असेल तर त्यात आपल्याला अर्धा इंच हे वाढवून घ्यायचं आहे. आणि तुमचा जर 6 इंचाचा असेल तर त्यात आपल्याला अर्धा इंच वाढून 6.5 इंचाचा गडा घ्यायचा असतो. गडा उंचीमध्ये आपल्याला अर्धा इंच एवढं वाढवायचं असतं, पुढच्या गड्यातही आणि मागच्या गड्यातही. इथे मी या पद्धतीने लाईन मारून घेतलेली आहे. इथेही आपण लाईन मारून घेऊयात. अशा पद्धतीने मी इथे लाईन मारून घेतलेली आहे. 1 इंचवरती आपण टिक करून घेऊयात. इथे मी 1 इंचवरती टिक केलेला आहे. आता आपण जे 5.5 इंच घेतलेला होता पुढच्या भागाला सेम पद्धतीने 5.5 इंच इथं जे शोल्डर घेतलेलं आहे ते इथे अशा पद्धतीने मोजून घ्यायचं आहे. आणि वरून आपल्याला 6 इंचवरती टिक करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला जो मुंडा आहे तो परफेक्ट कट होतो, कमी किंवा जास्त होत नाही. आपण वरच्या साईडने जसं शोल्डर 5.5 इंचवरती टिक करून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला इथेही 5.5 इंचवरती टिक करून 6 इंचाचा मुंडा घ्यायचा असतो. उंचीला मुंडा 6 इंच एवढा घेतलेला आहे. अर्धा इंच आतमध्ये टिक करून घेऊयात. इथे मी या पद्धतीने आकार देऊन घेत आहे. इथे आपला आकार देऊन झालेला आहे. आता आपण क्रॉसपट्टी मोजून घेऊयात. आपल्याला जो अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे तिथून आपल्याला क्रॉसपट्टी मोजून घ्यायची असते. आपल्याला 3.5 इंच एवढी क्रॉसपट्टी घ्यायची आहे. आता आपण मागच्या साईडला 3 इंचवरती टिक करून घेऊयात. आपल्याला मधोमध देखील 3 इंचवरती टिक करून घ्यायची आहे. आता आपण आकार देऊन घेऊयात. इथे मी या पद्धतीने आकार देऊन घेत आहे. मी ते तुम्हाला डार्क करून दाखवते जेणेकरून लवकर लक्षात येईल. मी त्या हाताने आकार देऊन घेत आहे. तुम्ही स्केल ठेवून देखील क्रॉस लाईन मारून घेऊ शकता. इथे मी या पद्धतीने आकार दिलेला आहे. आता आपण याचा निम्म काढून घेऊयात. मी इथे मोजून दाखवते तुम्हाला. इथून आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि इथपर्यंत मोजून घ्यायचं आहे. आपल्याला ही घडी मोजून घ्यायची असते. इथे 10 इंचची ही घडी आलेली आहे. तिथून आपल्याला 5 इंचवरती टिक करायचं आहे. इथे घडी आलेली आहे 10 इंचची. मी इथे 5 इंचवरती टिक करून घेतलेलं आहे. आपल्याला हे मेजरमेंट 4.5 ते 5 इंच एवढं घ्यायचं असतं. इथे आपल्याला 2 इंचवरती टिक करायचं आहे. मी इथे 2 इंचवरती टिक करून घेतलेलं आहे. आता आपण आकार देऊन घेऊयात. सर्वात आधी आपण गड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. इथे मी गड्याला आकार देऊन घेतलेला आहे. आता आपण कटोरीचा आकार देऊन घेऊयात. 2 इंच परत आपण जिथे 5 इंचवरती टिक केलेलं आहे ते 5 इंचपर्यंत आपल्याला न्यायचं आहे. या पद्धतीने बघू शकता इथे मी कटोरीला आकार देऊन घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे. ही कटोरीला आकार देण्याची अगदी सोपी पद्धत आहे.
इथे आपला कटोरीला आकार देऊन तयार झालेला आहे। इथे आपण 5 इंच घेतलेला आहे। इथे आपण अर्धा इंच, इथून तर इतकं 2 इंच घेतलेला आहे, इथून आपण 1 इंच घेतलेला आहे आणि कटोरीला आकार देऊन घेतलेला आहे। आता आपण क्रॉस पट्टी कट करूयात। इथे आपण जे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे ते क्रॉस पट्टीच्या शिलाईमध्ये जातं, म्हणून आपल्याला उंचीमध्ये पुढच्या उंचीत अर्धा इंच हे एक्स्ट्रा घ्यायचं असतं। आता आपण क्रॉस पट्टी कट करूयात। जो एक्स्ट्राचा भाग आहे तोही काढून घेऊयात आपण साईडचा। मी तर शिलाई मेजरिंग 1.5 इंच घेतलेला आहे। नवीन शिकणाऱ्यांनी शिलाई मेजरिंग 2 इंच घ्यायचं असतं। आता आपण आतला भाग जो आहे तो कट करून घेऊयात। या पद्धतीने मी इथे आतला भाग कट करून घेतलेला आहे। आता आपण कटोरी कट करून घेऊयात। आपल्याला ह्या कटोरीमध्ये काही मेजरमेंट वाढवून घ्यायचे असतात, तेही मी तुम्हाला दाखवणार आहे। इथे आपल्याला पुढचा गडाही कट करून घ्यायचा आहे। मी इथे पुढचा गडा कट करून घेतलेला आहे। आता आपण कटोरी कट करून घेऊया। आपला कटोरीचा आकार जर व्यवस्थित असेल तर आपलं ब्लाउज अगदी परफेक्ट बसतं। इथे आपली कटोरी देखील कट झालेली आहे। आता आपण हा मुंडा साईडला ठेवून देऊयात। मी तुम्हाला दाखवते बघा, अशा पद्धतीने आपल्याला ह्या कटोरीमध्ये काही ठिकाणी इंच, 2 इंच, 1.5 इंच हे वाढवून घ्यायचं असतं। पण पुढच्या उंचीत जे अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे ते आपल्या इथे क्रॉस पट्टीच्या शिलाईमध्ये जातं, म्हणून आपल्याला हे अर्धा इंच वाढवून घ्यायचं असतं। आता आपण ही कटोरी दुसऱ्या पेपरवरती टिक करून घेऊयात। मी इथे व्हाईट पेपर घेतलेला आहे, त्यावरती आपल्याला या पद्धतीने कटोरी ठेवायची आहे। आपल्याला पेपर घेताना थोडा पेपर मोठा घ्यायचा असतो। आपल्याला ही कटोरीमध्ये वाढवून घ्यायची आहे। सेम पद्धतीने आपल्याला टिक करून घ्यायचं आहे आधी, नंतर आपल्याला यामध्ये वाढवून घ्यायचं असतं। आता आपण गडा आखून घेऊयात। मी इथे गडाही टिक करून घेतलेला आहे। आता आपण ही कटोरी साईडला ठेवून देऊयात आणि ह्या कटोरीमध्ये काही चेंजेस करून घेऊयात। म्हणजे काही ठिकाणी आपल्याला 1.5 इंच वाढवून घ्यायचं असतं, काही ठिकाणी 1 इंच, पुढच्या साईडला आपल्याला 1.5 इंच हे वाढवायचं असतं। इथे मी 1.5 इंचवरती टिक केलेली आहे। इथे आपल्याला अर्धा इंचवरती गळ्याची जी साईड आहे तिथं फक्त आपल्याला अर्धा इंचवरती टिक करायची असते। इथे आपल्याला 1 इंच। आता आपण आधी इथे लाईन मारून घेऊयात। मी त्या पद्धतीने लाईन मारून घेत आहे, तुम्ही स्केलनेही लाईन मारून घेऊ शकता। पुढच्या गळ्यालाही आपण लाईन मारून घेऊयात। इथे आपल्याला या पद्धतीने क्रॉस लाईन मारून घ्यायची असते। या पद्धतीने मी इथेही व्यवस्थित आकार देऊन घेत आहे। आता आपल्याला इथून तर इथपर्यंत टिक करून घ्यायचं आहे। म्हणजेच मी 1.5 इंच तर 2 इंचवरती आपल्याला टिक करून घ्यायचं असतं। मी इथे 1.5 इंचवरती टिक करून घेत आहे। इथून आपल्याला आकार थोडा थोडा वाढवत जायचा आहे। अगदी हलका हलका आकार आपण थोडा थोडा वाढवत जाऊ आणि जो 1 इंचवरती आपण पॉइंट केलेला आहे तिथपर्यंत आपल्याला तो आकार न्यायचा आहे। आपला हा आकार जर व्यवस्थित आला तर आपलं ब्लाउज अगदी परफेक्ट असं बसतं। हे मेजरमेंट अगदी परफेक्ट आहे। आता आपण याचा निम्म करून घेऊयात। हे येते 8 इंच, 8 इंचाचे आपल्याला निम्म करायचं आहे, म्हणजे 4 इंचवरती मी ते टिक करून घेत आहे। इथे आपलं 4 इंचवरती आपण टिक केलेलं आहे। आता आपण 2 इंचावरती टिक करून घेऊयात। इथे आपलं 2 इंचवरती देखील टिक झालेलं आहे। आता आपण इथे क्रॉस लाईन मारूयात। इथे आपल्याला 2 इंच हे वाढवून घ्यायचं असतं, तेव्हाच आपली कटोरी व्यवस्थित बसते आणि पफही व्यवस्थित येतो।
इथे आपण आकार देऊन घेतलेला आहे। इथे 1.5 इंच वाढवला आहे, इथं अर्धा इंच, इथे 1 इंच आणि लाईन मारून घेतलेली आहे आपण इथे एक्स्ट्रा करून। इथे आपण निम्म काढून घेतलेला आहे। इथून आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे, इथून 1.5 इंचवरती आपण खाली कटोरी वाढवत जायची आहे। अगदी थोडी थोडी वाढवून आपल्याला 1 इंचपर्यंत टच करायची आहे। आता आपण कट करून घेऊयात। इथे आपण या पद्धतीने व्यवस्थित कट करून घेत आहेत। हा जो आकार आहे गोल आकार तो व्यवस्थित कट केला पाहिजे। इथं आपण गोल आकार जो होता तोही व्यवस्थित कट केलेला आहे। मी याआधी कटोरी ब्लाउजचा चार्टही शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आय बटनमध्ये दिलेली आहे। मी बाहीचाही चार्ट शेअर केलेला आहे, त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटनमध्ये दिलेली आहे। इथे आपली कटोरी कट करून तयार झालेली आहे। आता आपण फोल्ड करून घेऊयात। इथे आपल्याला या पद्धतीने फोल्ड करायचं आहे। दोघंही टोक आपल्याला एकमेकांना टच करून घ्यायचे आहे आणि जो एक्स्ट्रा भाग असेल तो आपल्याला कट करून घ्यायचा असतो। आपल्याला टक्स घेताना प्रॉब्लेम होत नाही म्हणून आपण हे कट करून घेत असतो। जर एक्स्ट्रा आलं तरच कट करायचं असतं, नाही तर नाही। इथे मी या पद्धतीने टक्स घेणार आहे। टक्सची रुंदी दाखवते मी तुम्हाला 1.5 इंच आणि टक्सची उंची मी घेते 2.5 इंच। बघू शकता इथे टक्सची उंची येत आहे 2.5 इंच। 2.5 इंच जर टक्सची उंची घेतली तर आपला टक्सही अगदी परफेक्ट असा बसतो। बघू शकता मी तुम्हाला कटोरी व्यवस्थित करून दाखवते। किती छान अशी कटोरी आलेली आहे आपली। कपही खूप छान दिसतो आहे आपला कटोरीचा। मी तुम्हाला यावरती ठेवून दाखवते, जो मुंडाचा भाग आहे त्यावरती आपण कटोरी ठेवून बघूयात। बघू शकता कुठेही आपली कटोरी थोडीही जास्त नाही किंवा कमी नाही, परफेक्ट असं माप आलेलं आहे आपल्या कटोरीचं। आपण जर या मेजरमेंटने कटोरीचं ब्लाउज कट केलं तर आपलं ब्लाउज अगदी परफेक्ट असं बसतं। मी आधी 28, 32 आणि 36 साईजचे कटोरी ब्लाउजची पेपर कटिंगचे व्हिडिओ शेअर केलेले आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आय बटनमध्ये दिलेली आहे। या पद्धतीने आपल्याला जो वरचा भाग आहे तो ठेवून बघायचा आहे। बघू शकता अगदी परफेक्ट, कुठेही कमी नाही किंवा जास्त नाही कटोरी आपली। इथे आपल्याला क्रॉसपट्टी ठेवायची आहे। जी अर्धा इंच आपण क्रॉसपट्टी एक्स्ट्रा घेतलेली आहे ती जी वरचा भाग आहे ती शिलाईमध्ये जाणार आहे। बघू शकता इथे आपलं 34 साईज कटोरी ब्लाउज पेपर कटिंग रेडी झालेलं आहे। तुम्हाला जर आमचं 34 साईज पेपर कटिंगचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लासला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर शेजारी असलेलं बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजेच मी जे नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील।